यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य संभवामी युगे युगे. म्हणजे ज्या ज्या वेळी समाजात दुष्ट प्रवृत्तींची वाढ होईल, समाजातील एखाद्या घटकावर अन्याय अत्याचार होत असेल तर महत्वाकांक्षी, आकाशी झेप घेणारे, गगनाला गवसणी घालणारे महापुरुष निर्माण होतात. हाच इतिहास आहे. नेमकी इतिहासाची पुनरावृत्ती होण्यासाठीच क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचा जन्म झालेला असावा, ज्यांनी सासर आणि माहेरचा विरोध स्वीकारून पतीची एकनिष्ठ राहून पतीच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते, याप्रमाणे ज्यांनी दुःखी, कष्टी, शोषित, पीडित स्त्रियांचे अश्रू पुसण्याचं महान कार्य केलं. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सनातनी लोकांकडून शेना गोळ्यांचा मारा सहन केला. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या गावी झाला. त्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत. होय मित्रांनो, आजचा अत्यंत महत्वपूर्ण घटक मी घेऊन आलोय. तो घटक म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा मागोवा आणि त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देतोय. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक आणि सामाजिक क्रांतीच्या त्या महान योद्धा होत्या. त्यांचा जन्म व कुटुंब. जन्म 3 जानेवारी 1831, जन्मस्थान नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. पती महात्मा ज्योतिराव फुले. मृत्यू 10 मार्च 1897, पुणे या ठिकाणी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. स्त्री शिक्षणातील ऐतिहासिक कार्य. 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. समाजाच्या तीव्र विरोधाला तोंड देत मुली, शूद्र व अतिशूद्र समाजासाठी शिक्षणाची दारं त्यांनी खुले केली. रस्त्यात लोकांकडून अपमान, शिवीगाळ, दगडफेक, शेणफेक झाली तरीही त्यांनी शिक्षणाचा दीप विझू दिला नाही. स्त्री मुक्तीचं महान कार्य. विधवा महिलांसाठी केशवपन बंदीचा विरोध केला. विधवांच्या पुनर्विवाहासाठी जनजागृती केली. बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध ठाम भूमिका घेतली. गर्भवती विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सामाजिक समतेसाठी योगदान. जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. दलित व वंचित समाजासाठी शिक्षण, स्वाभिमान व मानवतेचा महान संदेश दिला. महात्मा फुलेंसोबत सत्यशोधक समाजाच्या कार्यात त्या सक्रिय त्यांनी सहभाग घेतला. त्यांचं साहित्यिक योगदान. सावित्रीबाई फुले या पहिल्या आधुनिक मराठी कवयित्री होत्या. त्यांची प्रमुख पुस्तके काव्य फुले 1854 साली, 52 कशी सुबोध रत्नाकर, शिक्षण, समता, स्त्री मुक्तीवर आधारित कविता व लेखन आहे. प्लेगच्या साथीतील अतुलनीय सेवा. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली. रुग्णांची सेवा करत असताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून उपचार केले. प्लेगग्रस्त बालकाला वाचवताना स्वतःला संसर्ग होऊन 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं. या सेवेतच त्यांनी प्राण अर्पण केले. सावित्रीबाई फुले यांचं महत्व. त्या ज्ञानाची ज्योत होत्या. त्या स्त्री शिक्षणाच्या जननी होत्या. त्या सामाजिक क्रांतीची पहिली ठिणगी होत्या. आज भारतातील कोट्यवधी मुली शिक्षण घेत आहेत. त्यामागे सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष, त्याग आणि धैर्य उभे आहे. सावित्रीबाई फुले केवळ इतिहास नाही तर त्या आजही प्रत्येक शिकणाऱ्या मुलीचा आत्मविश्वास आहे. अशा या सावित्रीच्या पुण्याईनं कल्पना आकाशात झेपावताना दिसते आहे. धरणग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी झगडणारी आम्हाला मेधा पाटकर आम्हाला दिसते. अनाथांची माय सिंधू सपकाळ असेल, राणी बंग असतील, चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या अनेक नायिका असतील,
फूल नहीं चिंगारी है, यह भारत की नारी है, असा संदेश देणारी टेनिसपटू सानिया मिर्झा किंवा नेमबाज तेजस्विनी सावंत असेल, देशाच्या राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या इंदिरा गांधी, सोनिया गांधी असतील, अशा अनेक स्त्रिया आपापल्या क्षेत्रात आज उच्च स्थानावर दिसत आहेत. याचं मित्रांनो खरं श्रेय जातं त्या क्रांतीज्योती सावित्रीमाईकडंच. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगणारा हा यूट्यूब व्हिडिओ. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि स्मृतीला विनम्र अभिवादन.